नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी संजय हाणोर, संस्थापक अध्यक्ष संघर्ष ग्रुप. आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री यांनी काल एक फतवा काढला आणि त्या फतव्यामध्ये त्यांनी असं सांगितले की बाबा महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही पांढऱ्या पाटीच्या गाड्या चालतात, प्रवासी अवैध प्रवासी वाहतूक करतात, त्यांच्यावर टोटल बंदी घालण्यात यावी आणि त्याची तारीख आहे 1 मार्च पासून, म्हणजे उद्यापासून. तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी कारण सांगितले की ह्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळं एसटी महामंडळ तोट्यात चाललंय. तर आदरणीय महोदय प्रताप सरनाईक साहेबांना माझं सांगणं आहे की मागणी नसताना तुम्ही ज्येष्ठांना सवलती दिल्या, मागणी नसताना महिलांना सवलती दिल्या, परंतु मागणी असताना देखील मागणी असताना देखील मॅक्सी कॅबचं तुम्ही अजून परमिट दिलेलं नाहीये. आणि तुम्ही जोपर्यंत मॅक्सी कॅबचं परमिट देणार नाही तोपर्यंत ही अवैध वाहतूक ही महाराष्ट्रात चालू राहणार आहे. आणि साहेब, तुम्ही पण तुमच्या गरजेप्रमाणे जनतेचा वापर करताय. हाच फतवा तुम्ही लोकसभेच्या, विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर का नाही काढला? कारण की ह्या गाड्या तुमच्या प्रचार प्रसारासाठी तुम्हाला स्वस्तात पडतात. मग महोदय प्रताप सरनाईक साहेब, लक्षात घ्या, जर ह्या गाड्या तुम्हाला स्वस्तात पडतात तर सर्वसामान्य जनतेचं तुम्ही का नुकसान करताय? त्या गाड्या बंद करून का बंद करताय? जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या एसटी कामगारांनी बंद पुकारला होता तेव्हा स्वतः तुमच्या प्रशासनाने, तुमच्या आरटीओनी, तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बस स्टँड मधून क्रुझर गाड्या भरभरून प्रवाशाची हे केली, वाहतूक केली. त्यावेळेला अक्कलकोट सोलापूर रोडवर एक क्रुझर टोटल लॉस झाली, त्याच्या 7 माणसाचा जीव झालेला आहे, त्यांचा इन्शुरन्स पास झालेला आहे. तुमच्या सरकारने त्यांना 1 रुपया दिला का? आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, आजच्या घडीला तुमचे तहसीलदार, तुमचे नायब तहसीलदार, तुमचे जज, तुमचे मोठमोठे पोलीस अधिकारी, तुमचे मोठमोठे अधिकारी चोर टॅक्सीच्या डॅशबोर्डवर अमुक अमुक तहसीलदार, अमुक अमुक न्यायाधीश, अमुक अमुक वगैरे वगैरेच्या पाट्या लावून सर्रास पांढऱ्या पाट्या भाडे तत्वावर वापरतात. आणि ते बोर्ड ह्यासाठी लावतात की रस्त्याने कुठं ट्रॅफिक जाम झाली किंवा टोल नाका वाचवण्यासाठी. हे तुमचे कर्मचारी, तुमचे महाराष्ट्र राज्याचे कर्मचारी, हे यांच्यावर सर्वात पहिले तुम्ही कारवाई करा. तुम्ही हे जे फतवे काढताय ना, याला जिम्मेदार तुम्ही नाहीये, आमचा ड्रायव्हर समाज आहे. आमचा ड्रायव्हर समाज प्रामाणिक नाहीये. जर महाराष्ट्रामध्ये जर कोणी जर प्रामाणिक असेल तर तो एकमेव वारकरी समाज प्रामाणिक आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता, कसलाही घर प्रपंचाचा विचार न करता आषाढी कार्तिकीला नियमित दिंडीची वारी करतो. विठ्ठलाकडे काहीच मागणं नसतं त्यांचं. पण आमचा ड्रायव्हर समाज एवढा स्वार्थी आहे की जेव्हा त्याच्यावर संकट येतील तेव्हाच तो संघटनेकडे येतो, एरवी येत नाही. आम्ही मॅक्सी कॅबच्या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय दिवाकर रावते साहेब, हा विषय 2017चा, म्हणजे आमची मागणी 16 पासून आहे. 17ला रावते साहेब आम्ही उपोषण केलं संभाजीनगरमध्ये. रावते साहेब आले, त्यांनी आश्वासन दिलं आम्ही ह्याच्यावर निश्चित विचार करू. त्याच्यानंतर आम्ही अनेक मोर्चे, आंदोलनं केले, संभाजीनगरला केले, नागपूरला केले, पुण्यामध्ये केले, सोलापूरला केले. ही मागणी आमची तेव्हा बी कायम होती, आज बी कायम आहे. पण त्या मागणीकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि मागणी नसताना महिलांना सवलती देता, ज्येष्ठांना सवलती देता का? अहो साहेब, पत्रकार असो किंवा आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असो, आम्हाला फुल तिकीट भरावं लागतं. आणि जे ज्येष्ठ घरचे सदन आहे, ज्या महिला घरच्या सदन आहे, त्यांनाही सवलती मिळत आहे. शालेय विद्यार्थ्याला, आताची घटना आहे, शालेय विद्यार्थ्याला तुमच्या कंडक्टरने बस खाली
कारण की त्याचा बसचा पास संपलेला नव्हता तर घरी विसरलेला होता. अहो सरनाईक साहेब, तुम्ही पहिलं हा विचार करा की पिवळ्या पाटीच्या गाड्या तुमच्या पुणे आणि मुंबईमध्येच भरपूर संख्येनं. गडचिरोलीला जा, भंडाऱ्याला जा, कोकणातल्या कुठल्याही शहरात जा, पश्चिम महाराष्ट्रातल्या तालुक्याच्या ठिकाणी जा, मराठवाड्यातल्या तालुक्याच्या ठिकाणी जा, तिथं बघा पिवळ्या पाटीच्या गाड्या किती आहेत आणि पांढऱ्या पाटीच्या गाड्या किती आहेत. आज जर तुम्ही पांढऱ्या पाटीच्या गाड्यावर जर बंधन आणले तर सर्वात जास्त संख्या याच्यामध्ये क्रुझरची आहे, की ज्या स्वतःला वापरल्या जात नाही, त्या ऐवज प्रवासी वाहतुकीलाच वापरल्या जातात. मग साहेब पूर्वी पण टेम्पो ट्रॅव्हलर हे पांढऱ्या पाटीचीच होते, त्यात तुम्ही बदल केला, त्यांना 17 सीटर 22 सीटर 30 सीटर 32 सीटरची पासिंग दिली. तसं मग तुम्ही क्रुझरची पासिंग का वाढत नाही? पांढऱ्या पाटीच्या क्रुझरला किती पासिंग आहे टॅक्सीची? 6+1. आमची मागणी आहे 11+1 ची. तुम्ही का देत नाही? इतर राज्य का देत आहे? तुमचं तर उलट महसूलच वाढणार, तुमचं कुठं नुकसान होणार आहे? आणि जर तुम्ही या ऐवज वाहतुकीवर जर बंदी आणली तर संजय हाणोर डंकेची चोट पे सांगतो, शेतकऱ्याचे पोरं आत्महत्या करते. कारण की क्रुझर चालक हे गोर गरीब शेतमजुराचे लेकरे, शेतकऱ्याचे लेकरे. आणि तुमचा हा आगाऊपणा, हा तुमचा शहाणपणा जर तुम्हाला चालवायचाच असेल तर पहिलं त्या गाड्या तुमच्या शासनाकडे जमा करून घ्या, त्यांना योग्य ती रक्कम द्या आणि त्या समस्त ड्रायव्हर पोरायला तुमच्या शासनातून नोकऱ्या द्या, रोजगार द्या. तर हा निर्णय तुम्ही अंमलात आणा. पण मला माहिती तुम्ही हे करू शकत नाही. तुम्हाला सध्या फक्त तुमची तुंबडी भरायची. तुम्हाला तुमच्या ह्याच्या फाईन किती दिवस फाईन मारणार आहे तुम्ही? किती दिवस खिशे भरणार आहे तुमच्या खात्याची तुम्ही? महिना, 2 महिने, 3 महिने? हेल्मेट सक्ती किती दिवस चालली तुमची? नंबर प्लेट बदलायचं काय झालं तुमचं? तुमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या वाहतूक शाखेच्या लोकांच्या तरी गाड्याच्या, मोटरसायकलच्या, प्रायव्हेट कारच्या नंबर प्लेट बदलल्यात का? नाही बदलल्या. तुम्हाला फक्त जनतेची पिळवणूक करायची. आणि तुमच्यात जर दम असता, तुम्ही जर प्रामाणिक असता तर तुम्ही लोकसभा विधानसभेच्या अगोदर हा फतवा काढला असता. आता नाही, आता तुमचा मतलब निघून गेलाय. परंतु तरी पण जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था हे तुमचे अन्याय अत्याचार खपवून घेणार नाही. परत मी एकदा सांगतो, ड्रायव्हर समाज आहो, महाराष्ट्रातल्या वारकऱ्या प्रामाणिक राहा. आषाढी असो नाहीतर कार्तिक असो, जसा वारकरी निस्वार्थपणे पांडुरंगाच्या दर्शनाला जातो तसं तुम्ही बी तुमच्यावर संकट येवो नाहीतर नाही येवो, जेव्हा संघटना तुम्हाला आव्हान करते, मोर्चा आंदोलनाचं आव्हान करते, त्या टायमाला तुम्ही संघटनेचे साथ द्या, संघटनेचे अध्यक्ष साथ द्या. आमचे मित्र अनिल पराड साहेब म्हणताय संजय हाणोर खूप चांगला माणूस पण तोंडाने गेला. हो, मी कुटुंब प्रमुख आहे आणि कुटुंब प्रमुखाकडून चुका होत असतात. मी काय देवाचा अवतार नाहीये, चुका होत्यात माझ्याकडून. परंतु जसं आपला मूल, आपली बायको, आपले आई बाप आपल्याला जसं माफ करतात, का करतात ते की आपण कुटुंब प्रमुख आहे म्हणून, आणि आपल्याला गुण दोषासह स्वीकारतात. तसं मलाही गुण दोषाचं जसं स्वीकारलेलं आहे तसंच मला पुढे साथ द्या. यांनी जी फतवा काढा, ह्यांच्या आमदार खासदाराच्या गाड्या टॅक्सी हे हो पण पांढऱ्या पाट्या लावलेल्या आहे. हे प्रताप सरनाईकाला कुठं माहितीये? मला माहितीये. कारण की ह्यांना त्या टॅक्सी गाडीचं उत्पन्न दाखवायचंय. वापरते तर स्वतः, पण ह्यांना उत्पन्न दाखवायचंय. पण लाज वाटत ती पिवळी पाटी म्हणल्यावर पाच भाडीची गाडी वापरतो हो म्हणून. ह्यांच्या परवानाधारक गाड्या असूनही यांच्या गाडीला पांढऱ्या पाट्या आहे. तर सरनाईक साहेब, हा तुमचा फतवा तुम्ही बरोबर जारी करा. परंतु पहिलं तुमच्या प्रशासकीय अधिकारी जे पिवळ्या पाटीच्या गाड्या न वापरता पांढऱ्या पाटीच्या गाड्या वापरतात, पहिलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि नंतर आमच्यावर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघर्ष.